नमस्कार मंडळी, आज आपण विदर्भ स्पेशल आलू वांग्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। खूप जास्त मसाल्यांचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे। एकदा नक्की बनवून बघा। चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथं मी भाजीसाठी 2 मीडियम आकाराचे कांदे, थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे। कांदे हलकेसे भाजले आहे, खूप जास्त लाल केले नाही, आणि खोबरं जे आहे ते मी डायरेक्ट फ्लेमवरती भाजून घेतलेलं आहे। लसूण, मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे 3 साहित्य कच्चंच इथं वापरलेलं आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरवरती थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने। आता भाजीसाठीचा मसाला तयार झालेला आहे। इथं मी वांगे आणि बटाटे जे आहे ते सुद्धा छान चिरून घेतलेले आहे। याला पाण्यामध्ये ठेवलेले आहे म्हणजे ते काळे पडणार नाही। लगेचच भाजी करायला सुरुवात करूया। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। विदर्भ स्पेशल भाजी आहे त्यामुळे तेलाचा थोडासा जास्त वापर केलेला आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली। सोबतच जो मसाला आपण वाटून घेतला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता हा मसाला जोपर्यंत याचा रंग थोडासा डार्क होत नाही आणि याला साइडनी तेल सुटायला लागत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघा मसाल्याला साइडनी छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये सुके मसाले टाकायचे। 1 मोठा चमचा लाल तिखट टाकून घेतलं, 1 मोठा चमचा धने पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर इथं मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो कच्चाच मिक्सरवरती वाटून घेतलेला आहे, तो टाकून घेतला। व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता टोमॅटो जो आहे तो इथं कच्चा वापरलेला आहे त्यामुळे थोडंसं याला परतून घ्यायचं। बघा मसाला छान परतून झालेला आहे। आता यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं। त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये अगदी थोडंसं पाणी इथं टाकून घेतलेलं आहे। आता पुन्हा एकदा हा सगळा मसाला छान तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचा। बघा याला साइडनी छान तेल सुटलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल। आता या स्टेजला यामध्ये जे वांगे आणि बटाटे आहेत ते टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे। गॅस इथे कमीच ठेवलेला आहे। बघा वांगे आणि बटाटे छान परतून झालेले आहे। आता भाजीला लगेच पाणी न टाकता थोडंसं झाकून 5 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे 5 मिनिटं वांगे आणि बटाटे छान मुरतील। बघा वांगे बटाटे छान मुरलेले आहे। आता भाजीला गरम पाणी टाकायचं आहे। जवळजवळ 2 ग्लास इथं मी भाजीला पाणी टाकून घेतलं। तुम्हाला इथे रस्सा किती घट्ट किंवा पातळ करायचा आहे त्यानुसार पाणी टाकू शकता। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस आता कमी करायचा। कमी गॅसवरती जोपर्यंत वांगे आणि बटाटे व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत भाजी शिजवून घ्यायची। बघा रस्सा बघू शकता छान घट्ट आलेला आहे। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि हा विदर्भ स्पेशल काळा मसाला आहे तो थोडासा टाकून घेतला, म्हणजे याने भाजीला चव अजून जास्त चांगली येते। भाजी आपली तयार झालेली आहे। गॅस मी बंद करून घेतला। याची ग्रेव्ही तुम्ही बघू शकता, खूप जास्त पातळ केली नाहीये किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा ठेवली नाहीये। तर ही विदर्भ स्पेशल भाजी आहे जी की विदर्भामध्ये रोडग्यासोबत खाल्ली जाते किंवा पोळी बरोबर भाताबरोबर सुद्धा खायला खूप छान लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्ही जर विदर्भातून हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही भाजी बनवता का ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।